विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीतील जनरल सायन्स या विषयाअंतर्गत आपण पहिले 2 पाठ व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेले आहेत. आता आज आपण हा तिसरा युनिट सुरू करणार आहोत. तिसऱ्या युनिटचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर. तर फोर्स अँड प्रेशर या पाठामध्ये आपण या पाठातील काही भाग आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. पूर्ण झाला तर फारच चांगलं. मागील व्हिडिओ मी ज्या वेळेला पाठवलेला आहे तो व्हिडिओ पाठवल्यानंतरसुद्धा काही टेक्निकल प्रॉब्लेम्सच्या कारणाने अस्पष्टता त्या व्हिडिओमध्ये होती. काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे. तरी आता टेक्निकल असल्याकारणाने तो प्रॉब्लेम आपण लवकरच सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण तरीसुद्धा हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण जे काही दुरुस्त शिक्षणाचा प्रयत्न करतो आहे, त्यामुळे काही का असेना आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आणि विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप करण्यात आलेली आहे. पुस्तकं काही विद्यार्थ्यांनी विकतसुद्धा घेतलेली आहेत. तर त्या पुस्तकांचा वापर करून जरी व्हिडिओ अस्पष्ट दिसत असला तरी ऑडिओ क्वालिटी म्हणजे आवाज मात्र स्पष्ट येतो आहे. त्यामुळे त्या आवाजातून आपण समजून घ्यायचं आणि वाचन त्या पुस्तकाच्या मदतीने करायचं आहे, हे विद्यार्थ्यांना मी सूचना सांगतो आहे. तर आता आज आपण हा तिसरा युनिट सुरू करणार आहोत. बघा, सुरुवातीला या ठिकाणी या युनिटचं जे नाव आहे फोर्स अँड प्रेशर, त्यामधील फोर्स म्हणजे काय, कॅन यू रिकॉल? तर तुम्ही रिकॉल करू शकता का? म्हणजे आधीच्या पाठांमध्ये आपण म्हणजे मागील वर्षीसुद्धा आपण फोर्सबद्दल शिकलेलो आहे. तर व्हॉट इज अ फोर्स हा सुरुवातीला प्रश्न दिलेला आहे की फोर्स म्हणजे काय. बघा, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन्स स्टेशनरी. पहा, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर असा प्रकारचा जो काही वस्तू आहे, ऑन विच की ज्यावर नो फोर्स इज ॲक्टिंग, बिलकुलच त्यावर फोर्स म्हणजे बलाचा प्रयोग कार्य करत नाही आहे, अशा पद्धतीची जी काही स्थिर अशी वस्तू आहे ती स्थिरच राहते. बरोबर आहे. ॲन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्यूज टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन व्हेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन दिस ऑब्जेक्ट. ॲन ऑब्जेक्ट इन मोशन म्हणजे ज्या वेळेला एखादी वस्तू ही गतिशील असते, कंटिन्यूज टू मूव्ह विथ द सेम स्पीड, ती त्याच गतीमध्ये प्रवाहित असते. अँड डायरेक्शन त्यासोबतच त्याची दिशासुद्धा कायम राहते. व्हेन नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, जोपर्यंत त्यावर दुसऱ्या पद्धतीचा बाह्य बल कार्य करत नाही तोपर्यंत ती वस्तू जी आहे ती त्या स्पीडनी, त्याच गतीने आणि त्याच दिशेने ती जात राहते. दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. न्यूटनचा पहिला नियम आहे गतीविषयीचा. 7व्या वर्गामध्ये आपण तो अभ्यासलेला आहे. आता या ठिकाणी 3 चित्र आपल्यासमोर दिलेले आहेत व्हेरियस ॲक्शन्समध्ये. पहा, पहिलं चित्र पहा. ऑब्झर्व द पिक्चर्स इन फिगर्स 3.1 अँड 3.2. 3.1 आणि 3.2 मधल्या ज्या काही आकृत्या आहेत त्या 6ही आकृत्या आपल्याला निरीक्षण करायचं. त्यापैकी पहिली आकृती काय आहे? या पहिल्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की एक व्यक्ती जो आहे बंद झालेली जी काही उभी कार आहे तिला लोटतो आहे. दुसऱ्या चित्रामध्ये काय करतो आहे? एक कुत्रा स्थिर आहे आणि एक मुलगा त्या कुत्र्याला ओढतो आहे. तिसऱ्या चित्रामध्ये एक स्थिर असा चेंडू होता, फुटबॉल होता, त्याला एका विद्यार्थ्याने किक मारलेली आहे. बरोबर आहे. यानंतरची आकृती 3.2 मधली आहे. एक मॅग्नेट आहे, ते मॅग्नेट त्या नेल्सला ओढते आहे. त्यानंतर हा कंगवा आपल्याला दिसतो, कॉम्ब. तो जो कंगवा आहे त्याला खाली जे काही स्थिर असे ऑब्जेक्ट आहेत, स्थिर म्हणजे काय, कागदाचे चिटोरे आहेत, त्या कागदाच्या चिटोऱ्याला ते ओढते आहे. आता ते कधी ओढते आपण ते बघणारच आहोत. आणि नंतरच्या चित्रामध्ये एक नारळाचं झाड आहे आणि नारळाच्या झाडावरून एक जे नारळ आहे ते खाली पडते आहे. बरोबर आहे. आता या सगळ्या चित्रांचा आपण अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करणार की फोर्स या प्रत्येक चित्रामध्ये फोर्स समजून घेण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. फोर्स, बल, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. आता फोर्सेसचे 2 प्रकार आपल्याला सुरुवातीला दिलेले आहेत. फोर्स म्हणजे काय, तर जोपर्यंत एखाद्या वस्तूवर म्हणजे एखाद्या स्थिर वस्तूवर जोपर्यंत आपण बल प्रयुक्त करत नाही, बल लावत नाही, तोपर्यंत ती वस्तू स्थिर राहते. परंतु बल लावल्यानंतर ती प्रवाहित होते, त्याला आपण बल असं म्हणतो. बरोबर आहे. तर बलाचे 2 प्रकार आहे, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत असेल तर कॉन्टॅक्ट, आणि नॉन म्हणजे जर समजा कॉन्टॅक्ट होत नसेल तर ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. पहिलं ज्या 3 आकृत्या आहेत, इन फिगर 3.1 अ कार मूव्स इन फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम बिहाइंड. एक माणूस आहे एका कारला लोटतो आहे. बरोबर आहे. तर
अ कार मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन व्हेन अ मॅन अप्लाइज फोर्स फ्रॉम बिहाइंड. ज्या वेळेला एखादा माणूस त्या कारला पुढे लोटतो त्यावेळेला ती गाडी पुढे जाते. अ reluctant dog is being pulled by his master and a boy playing football is kicking the ball away. एक कुत्रा आहे, रिलक्टंट आहे, म्हणजे तो हट्टीपणा करतो आहे, पुढे जातो नाही आहे, त्याच्या मालकाला तो मालकासोबत चालत नाही आहे, तर मालक त्याला ओढत आहेत. बरोबर आहे. ज्या वेळेला मालक ओढतील त्यावेळेला तो समोर चालायला लागेल. त्यानंतरच्या चित्रामध्ये एक मुलगा फुटबॉल खेळतो आहे आणि फुटबॉलला किक करतो आहे. बरोबर आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व फ्रॉम दिस? यावरून काय लक्षात येतं आपल्याला? द फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू इंटरॲक्शन बिटवीन देम. यांच्यामध्ये आता कारमध्ये आणि माणसामध्ये इंटरॅक्शन झाली, कुत्र्यामध्ये आणि त्या कुत्र्याच्या मालकामध्ये इंटरॅक्शन झाली. चेंडू, फुटबॉल खेळणारा जो खेळाडू आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक इंटरॅक्शन झालेली आहे. त्याच्या माध्यमातून बल प्रयुक्त झाल्या कारणाने त्या वस्तू पुढे गेलेल्या आहे, म्हणजे कार पुढे गेलेली आहे, कुत्रा पुढे गेलेला आहे, चेंडूसुद्धा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे. ॲज सीन इन फिगर 3.2. दुसरी आकृती आपण पाहिल्या. दुसऱ्या ज्या आकृती आहे 3.2 ह्या म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट पहिल्यांदा पाहिलं आपण, ते कॉन्टॅक्ट झालेलं आहे म्हणून त्या कॉन्टॅक्ट फोर्सेसचे उदाहरण आहे. आणि आता जे 3 उदाहरणं आपण पाहणार आहोत 3.2चे, हे उदाहरणं आहे ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे. बरोबर आहे. पहिल्या चित्रामध्ये, ह्या चित्रामध्ये काय होतं आहे? आयर्न नेल्स गेट अट्रॅक्टेड टू द पोल ऑफ मॅग्नेट ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. या ठिकाणी स्थिर असे खिळे होते. एक मॅग्नेट घेतला आपण यू शेप, याला आपण हॉर्सशू मॅग्नेट म्हणतो. हॉर्सशू मॅग्नेटला 2 जे काही पोल्स आहेत ते पोल्सकडे अट्रॅक्ट झाले नेल्स आणि ते चिकटले त्याला जाऊन. तर या ठिकाणी नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे, तो आपल्याला कॉन्टॅक्ट झालेला असला तरी आपण दिसत नाही, त्याच्यामुळे त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. ते खिळे त्या पोल्सकडे अट्रॅक्ट झाले. बरोबर आहे. त्यानंतर दुसरं आहे पहा, अ कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं आहे. या ठिकाणी तिसरं चित्र आहे. कोकोनट झाडाला लागलेलं आहे, ते नारळ झाडावरून खाली पडते आहे. बरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला कुठला फोर्स दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी एक फोर्स ॲक्टिवेट आहे, एक बल प्रयुक्त आहे. त्या बलाला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. व्हेन अ कॉम्ब गेट्स रब्ड अगेन्स्ट हेअर, स्मॉल पीसेस ऑफ पेपर केप्ट ऑन अ टेबल गेट्स अट्रॅक्टेड टू द कॉम्ब. ज्यावेळेला आपण कंगवा घेतो, छोटे छोटे तुकडे करून जर एखाद्या कागदाचे ठेवले आणि त्या कंगव्याला आपण साधेपणाने लावला तर ते कागदाकडे आकर्षित होणार नाही, परंतु ज्यावेळेला आपण त्या कंगव्याला एखाद्या वस्तूवर घर्षण करतो त्यावेळेला ते जर समजा आपण त्या कागदाच्या चिटोऱ्यापाशी नेले तर ते कागदाच्या सगळे चिटोरे जे आहेत ते या कंगव्याला आकर्षित होतात. बरोबर आहे. हे झालं एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बल प्रयुक्त होत आहे, परंतु ते बल प्रयुक्त होताना दिसत नाही. बरोबर आहे. एक प्रकारचे जादू झाल्यासारखे आपल्याला ते दिसते. तर हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे. द कॉम्ब हॅज अन इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज. आता मागच्याच वर्षी आपण हा प्रयोगसुद्धा केलेला आहे आणि त्याला एक नाव दिलेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याला आपण म्हणतो. अँड देअर इज अन इंड्यूस अपोजिट चार्ज ऑन द पीस ऑफ पेपर अँड द पीसेस स्टिक टू द कॉम्ब. या ठिकाणी सुद्धा एक विरुद्ध बल कार्यरत असते, ज्या कारणाने ते जे कागदाचे चिटोरे आहेत ते त्या कंगव्याकडे आकर्षित होतात, त्याला चिकटतात. In figure 3.1, a force is seen to act through a direct contact of the objects. पहिल्या चित्रामध्ये जे 3 चित्र पाहिले त्या माणसाने कारला हात लावलेला आहे, म्हणजे स्पष्टपणे स्पर्श केलेला आहे. या चित्रामध्ये सुद्धा स्पर्श झालेला आहे, प्रत्यक्षात या ठिकाणी सुद्धा स्पर्श झालेला आहे. परंतु ह्या 3 जे चित्र आपण पाहिले, 3 आकृत्या ज्या पाहिल्या आपण, यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श झालेला दिसत नाही, म्हणून ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आपण त्याला म्हणतो. सच फोर्सेस, पहिल्याच्या आकृत्या 3 काढल्या त्याला कॉन्टॅक्ट फोर्स म्हणणार आणि दुसरे जे आहे त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. बरोबर आहे. अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स इवन इफ द 2 ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. सच फोर्सेस इज कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता या ठिकाणी 2 म्हणजे व्याख्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. ॲक्च्युली ह्या ठिकाणच्या व्याख्या तुम्ही पाठ करून घ्याल. ती व्याख्या आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्सची पुन्हा एकदा व्याख्या मी वाचून टाकतो आहे, बरोबर लक्षपूर्वक ते तुम्ही नोट डाऊन करून घ्याल. अ फोर्स इज सीन टू ॲक्ट थ्रू अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ द ऑब्जेक्ट्स. जर एखाद्या वस्तूसोबत जर प्रत्यक्षपणे जर ती त्या वस्तूच्या सानिध्यात आलेली असेल
कॉन्टॅक्ट झाला असेल तर त्याला आपण एका किंवा अनेक वस्तूंच्या समुदायाने जरी झाला तरी चालतो, कॉन्टॅक्ट होणं आवश्यक आहे, तर त्याला कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे, म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. अ फोर्स इज अप्लाइड बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इवन इफ टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट. सच अ फोर्स इज कॉल्ड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. त्याला आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणणार. त्यानंतर बघा, मस्क्युलर फोर्स इज अन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. आपण मस्क्युलर फोर्स ज्याला म्हणतो, म्हणजे जे काही स्नायुबल आहे, हे कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे. 6व्या वर्गामध्ये आपण मस्क्युलर फोर्स काय आहे ते आपण शिकलेलो आहे. अँड इज अप्लाइड टू ऑब्जेक्ट्स विथ द हेल्प ऑफ आवर मसल्स. मस्क्युलर फोर्स म्हणजे काय? जो फोर्स आपण आपल्या मसल्सच्या माध्यमातून क्रिएट करतो त्याला मस्क्युलर फोर्स म्हणतो, बरोबर आहे. तर ज्या वेळेला मस्क्युलर फोर्सच्या माध्यमात म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स जे आहे, मस्क्युलर फोर्स इज अ एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्नायुबल हे कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे, ठीक आहे. इट इज अप्लाइड इन सेव्हरल केसेस सच ॲज लिफ्टिंग, पुशिंग, पुलिंग. आपण हे किती उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. म्हणजे एखादी वस्तू उचलायची असते, लिफ्ट करणे, एखाद्या वस्तूला लोटायचं असते, पुश करणे, एखाद्या वस्तूला उचलायचं असते, आपल्याकडे ओढायचं असते, पुल करणे. ह्या सगळ्या गोष्टी आपण मस्क्युलर फोर्सच्या मदतीने करत असतो. ऑन द कॉन्ट्ररी, फोर्सेस लाईक मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट विदाऊट अ कॉन्टॅक्ट. काही फोर्सेस असे आहे की जे कॉन्टॅक्ट न करता सुद्धा प्रयुक्त होत असतात. त्यांची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहे. मॅग्नेटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जे आहे ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहेत. प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पहिली गोष्ट म्हणजे व्याख्या तुम्हाला सांगितलं मी, आणि दुसऱ्या याच्यात तुम्हाला सांगतो आहे की कॉन्टॅक्ट फोर्सचे उदाहरणं कोणते आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे उदाहरणं कोणते कोणते आहे. मस्क्युलर फोर्स हे कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. नॉन कॉन्टॅक्ट कोणते होते आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल. जेव्हा एखादा चेंडू हा टेबलवर ठेवलेला असेल अँड पुश लिटिल, त्याला आपण थोडंसं समोर ढकलतो, इट मूव्ज अहेड. त्याला आपण ज्या वेळेला बल प्रयुक्त करतो त्यावर तो पुढा समोर सरकतो. अँड गेट स्लो अँड स्टॉप. काही ठिकाणावर म्हणजे जेवढा आपण बल प्रयुक्त करू तेवढा तो पुढे सरकेल आणि काही ठिकाणी तो ठिकाणी पुढे जाऊन तो थांबेल. अ कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स. एक कार रस्त्याने, प्लेन रस्त्याने म्हणजे सरळ रस्त्याने जाते आहे. अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. जेव्हा आपण त्याचं इंजिन बंद करतो त्यावेळेला ती थांबते. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस. म्हणजे जर समजा त्यावर बलच प्रयुक्त होणार नाही तर ते काय होईल, कुठेतरी जाऊन एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला त्याचं बल प्रयुक्त होणे थांबेल त्यावेळेला ते ऑब्जेक्टसुद्धा थांबेल. कारसुद्धा तसंच करेल. अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. त्याची मोशन जी आहे, गती जी आहे ती कमी होऊन जाईल आणि ते थांबेल. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स. ज्या वेळेला फ्रिक्शनल फोर्स नसतो, द ऑब्जेक्ट वूड हॅव रिमेंड इन मोशन. तर ते ऑब्जेक्टसुद्धा जोपर्यंत फोर्स त्यावर प्रयुक्त होईल तोपर्यंत ते मोशनमध्ये राहील. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी युजफुल इन डेली लाईफ. म्हणूनच फ्रिक्शनल फोर्स जे आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अत्यंत आवश्यक अशा प्रकारचा बल आहे. व्हाईल वॉकिंग. ज्या वेळेला आपण चालतो, वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ अवर फीट. आपण आपल्या पायांनी ग्राउंडला मागे ढकलण्याचं काम करतो, पाया आपले ते करतात. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शन. जर समजा हे फ्रिक्शन नसतं, वी विल स्लिप अँड विल नॉट बी एबल टू वॉक. मग आपण घसरून पडलो असतो. जर समजा हे फ्रिक्शन फोर्स नसतं तर आपण घसरून खाली पडलो असतो. ऑल द ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स. ज्या वस्तू गतिशील असतात त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स असतं. ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन अपोजिट टू द. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे अपोजिट बल कार्य करत असते. फ्रिक्शनल फोर्स हे कार्यरत असते. इज ॲक्टिंग ऑन द डायरेक्शन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हे काय करते तर जे त्याची डायरेक्शन आहे, दिशा जी आहे, गती आणि दिशा यांच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. कधी कधी तुम्ही बऱ्याच वेळेला उदाहरणं लक्षात घेतली असेल, रस्त्यावर जर एखादं केळाचं साल्ट पडलेलं असेल तर अशा वेळेला आपण त्यावरून जर गेलो तर आपण बऱ्याच वेळेला त्या केळाच्या साल्ट्यावरून खाली पडताना आपल्याला आढळतं. किंवा सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू द मड. चिखलामुळे सुद्धा आपण घसरून खाली पडतो, कारण त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स रिड्यूस झालेला असतो, कमी झालेला असतो. बोथ दिस एक्झाम्पल्स ऑकर ड्यू टू द रिड्यूस फ्रिक्शन. दोन्ही उदाहरणं कशामुळे झालं तर फ्रिक्शन या ठिकाणचं कमी झालेलं असतं, त्यामुळे
त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडतात. आपल्या घरीसुद्धा आपण आपली आई बऱ्याच वेळेला फरशी पुसलेली असते, ओले असल्याकारणाने त्या ठिकाणी आपण घसरून पडतो. त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स कमी झालेला असते, आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. आता यूज युअर ब्रेन पॉवर. तुमच्या ब्रेनचा आपल्याला वापर करून पाहायचा आहे. बघा, मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल्स इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आर अप्लाइड. आता असे उदाहरण आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत की जे कॉन्टॅक्ट फोर्स कोणते कोणते आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस कोणते कोणते आहेत, याचा आपल्याला एक लिस्ट करायची आहे. ती तुम्ही लिस्ट होमवर्कमध्ये तुम्ही करून घ्याल. टेक टू प्लास्ट. आता या ठिकाणी आपल्याला ट्राय दिस करायला सांगितलेलं आहे, काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून पहा. टेक 2 प्लास्टिक बॉटल्स. आपल्या घरी प्लास्टिकच्या बॉटल्स असतात, त्यापैकी 2 बॉटल्स आपल्याला घ्यायचे आहे. पण त्या बॉटल्सचा विथ रेक्टँग्युलर शेप, त्यांचा आकार मात्र आयताकृती असला पाहिजे. क्लोज दिस ओपनिंग बाय फिटिंग द लिड्स टाईटली. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण बॉटल भेटलं तरी फारच चांगलं आहे, नाहीतर आकृतीतल्या व्यतिरिक्त आपल्या ज्या बॉटल्स असतात, साध्या बॉटल्ससुद्धा या ठिकाणी आपण उदाहरणादाखल घेऊ शकतो. त्यांच्या आपल्याला काय करायचं आहे, झाकणं फिट लावायचे आहे. म्हणजे क्लोज देअर ओपनिंग बाय फिटिंग द लिड्स टाईटली. त्यांचे झाकणं आपण घट्टपणे बंद करायचे आहे. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट ऑन देम. त्यावर छोटे छोटे बार मॅग्नेट चिकटवायचे आपल्या टेपच्या मदतीने. देम नीटली युजिंग अन स्टिकिंग टेप. नंतर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते अशा पद्धतीने 2 आकृत्या तयार होतील. 2 बॉटलवर आपण साऊथ नॉर्थ पोल असलेले मॅग्नेट चिकटवले. मग नंतर काय केलं, फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ वॉटर. या मोठ्या जो काही मोठा एक ट्रे घ्यायचा, पद्धतीचा ट्रे घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आता हा ट्रे घेतला, बरोबर आहे. ह्या बॉटल घेतल्या. ह्या बॉटलच्या मदतीनं आपण काय केलं, हे जे काही पाणी आहे यामध्ये पाणी भरलं. कुठपर्यंत पाणी भरलं, असा टबच्या मधोमधपर्यंत पाणी आपण ते भरलं. टेक 1 बॉटल नियर द अदर. एक बॉटलच्या दुसरी बॉटल आपण जवळ घेतली. इफ द नॉर्थ पोल अँड ऑफ द मॅग्नेट इज नियर टू द साऊथ पोल ऑफ द मॅग्नेट, द बॉटल विल हेड्स टुवर्ड्स इच अदर बिकॉज अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन वेन द डायरेक्शन ऑफ द बॉटल्स आर चेंज. आता यामध्ये काय आहे, सरळ हा प्रयोग आपण एक खेळणी म्हणून करू शकतो, परंतु यातून आपल्याला शिकण्याचं काय आहे. मागच्या वर्षी आपण मॅग्नेटिक म्हणजेच चुंबकत्व, मॅग्नेट याबद्दल आपण शिकलेलो आहे. चुंबकाचे गुणधर्म शिकलेलो आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेट हा भाग आपण शिकलेलो आहे. त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला मॅग्नेटचे 2 पोल्स, सारखे पोल्स म्हणजे लाईक पोल्स ज्या वेळेला एकमेकांकडे येतात, जवळजवळ येतात, त्यावेळेला ते एकमेकांकडे आकर्षित नाही होत, ते दूर जातात. परंतु ज्या वेळेला अनलाईक पोल्स एकमेकांकडे येतात, त्यावेळेला ते एकमेकांना आकर्षित होतात आणि ते एकमेकांना चिकटतात. हाच प्रयोग या ठिकाणी करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वी कॅन ऑब्झर्व चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाऊट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. या ठिकाणी कॉन्टॅक्ट होत नाही. त्या बॉटल्स एकमेकांकडे ज्या वेळेला नॉर्थ पोल किंवा साऊथ पोल एकत्रित येतो, जवळ येतो, त्यावेळेला ते दूर ढकलले जातात. आणि जर समजा ते विरोधी पोल्स जवळ आले तर ते मात्र एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द 2 मॅग्नेट्स. याचा अर्थ काय, तर या ठिकाणी ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कार्यरत आहे, हे त्याचं उदाहरण आहे. यू हॅव लर्न्ड अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिवियस स्टँडर्ड. यू हॅव लर्न्ड अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीबद्दल आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल आहे. टू व्हेरीफाय धिस, हे आपल्याला करून पाहण्यासाठी विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म, कोणतं परफॉर्म करणार, तर मागच्या पानावर आपण शिकलेलो आहे. हा जो आहे हा प्रयोग आपण करू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे 3 उदाहरणं आहेत नॉन कॉन्टॅक्टचे, आणि हे वरचं जे एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्सचे एक्झाम्पल, ते कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता आपण कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, आपण हा पहिला भाग पहिला. होप सो तुम्हाला समजला असेल. आता येथून पुढला भाग जो आहे तो आहे बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. म्हणजे बॅलन्स फोर्स कशाला म्हणायचं, अनबॅलन्स फोर्स कशाला म्हणायचं, ते आपण आता पाहणार आहे. बघा, सुरुवातीला करून पहा म्हणत आहे. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स. एक कार्डबोर्ड बॉक्स घ्यायचा आहे आपल्याला. टाय थिक स्ट्रिंग टू इट्स 2 sides अँड कीप इट ऑन अ स्मूथ टेबल ॲज शोन इन फिगर 3.2. तर काय करायचं, त्याचे जे थ्रेड आहे, धागा घ्यायचा एक, त्याच्या दोन्ही बाजू आपण एका टेबलला बांधून घ्यायच्या.
जेणेकरून तो फिक्स राहिला पाहिजे. टेक द स्ट्रिंग ऑन बोथ साईड्स ऑफ द टेबल. त्याच्यात दोरी आहे म्हणजे मधातला हा एक मधात बॉक्स घेतलेला आहे. या बॉक्सला मधातून आपल्याला एक दोरी घेतलेली आहे. आपण लक्षात येतं ही एक दोरी या ठिकाणावरून आरपार गेलेली असेल ती अशा पद्धतीनं आपण दोरी लावलेली आहे. आणि हा जो कार्डबोर्ड बॉक्स आहे हा फिक्स ठेवलेला आहे मधोमध, बरोबर आहे. याच्यासमोर हे सेंटरला ठेवण्याचं कारण म्हणजे ते बॅलन्स राहण्यासाठी म्हणून. इथे एक आपण दुसऱ्या बाजूला त्याच्या दोन्ही साईडला तराजूसारखं एक हे करण्याचा प्रयत्न केला आहे. एक इथे एक या बाजूला, ठीक आहे. तर हे आपल्याला अशा पद्धतीची एक कृती करायची आहे. त्यानंतर काय करायचं बघा, टाय वेईंग पॅन्स ऑन इक्वल मासेस. वेईंग पॅन्स म्हणजे आपण ज्यामध्ये मोजमाप करतो अशा प्रकारचे पॅन्स आपल्याला त्याला सारख्या मापाचे सारख्या वजनाचे आपल्याला लावायचे आहे. कीप इक्वल मासेस इन बोथ द पॅन्स. त्यामध्ये सारखं वजन ठेवायचं आहे. म्हणजे जर एक उदाहरणार्थ 1 किलोचं जर आपण वजन ठेवत असेल तर दोन्ही बाजूला ते 1 किलोचं ठेवायचं. आता धागा हा एकदम जास्त मजबूत असायला हवं त्यासाठी, अन्यथा मग वजन आपल्याला 100 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम असं घ्यावं लागेल. कीप इक्वल मासेस लक्षात घ्यायचं की दोन्ही बाजूमध्ये सारखं वजन आपल्याला ठेवायचं आहे, ठीक आहे. द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. बॉक्स हा फिक्स असल्याकारणानं तो मूव्ह झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. इफ मोर मास इज केप्ट इन वन ऑफ द पॅन्स दॅन इन द अदर द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. ज्यामध्ये जास्त वजन जर आपण चुकीनं एका मापामध्ये जर 50 ग्रॅम ठेवलं आणि दुसऱ्या याच्या 100 ठेवलं तर अर्थातच जे 100 ग्रॅमवाला आहे ते वजन खाली जाईल, त्यामुळे ते बॅलन्स राहणार नाही. द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. आणि बॉक्ससुद्धा तिकडल्या दिशेने तो लोटून जाण्याचा प्रयत्न करेल. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन बोथ द पॅन्स वेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. ज्यावेळेला दोन्ही बाजूला आपण सारखं वजन ठेवतो, इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी काम करतो. म्हणजे सारखा गुरुत्वाकर्षणीय शक्ती ही कार्य त्या ठिकाणी करत असते. दिस मीन्स बॅलन्स फोर्सेस ॲक्ट ऑन द बॉक्स. याचा अर्थ काय होतो की बॅलन्स फोर्स त्या ठिकाणी कार्यरत आहे, म्हणजे संतुलित बल त्या ठिकाणी कार्यरत आहे असा त्याचा अर्थ होतो. विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज दीज आर ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. हे काय करते, एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला ते कार्य करत असते. त्यामुळे या ठिकाणी ते काय होते, इफेक्टिव्ह फोर्स इक्वल्स टू 0 ॲज दीज आर ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे इफेक्टिव्ह फोर्स जो आहे तो 0च्या बरोबरी म्हणून जातो आणि म्हणूनच ते एकमेकांकडे ओढलेही जात नाही, दुसरीकडे जात नाही. अन्यथा जर वजन त्याचं कमी जास्त झालं तर ते मात्र इफेक्टिव्ह फोर्सच्या बरोबरीने 0च्या बरोबरीने राहत नाही, ठीक आहे. ऑन द कॉन्ट्ररी, इफ मोर मास इज केप्ट इन द पॅन दॅन इन अदर द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ द पॅन विथ मोर मास. When unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force acts on the box, resulting in imparting motion of the box. ज्यावेळेला एक या ठिकाणी आपण बघा, या वजनाचे जर बॅलन्स आणि अनबॅलन्स काय दोन्ही ठिकाणी वजन हे सारखं ठेवत असेल. समजा या ठिकाणी 50 ग्रॅम या याच्यात ठेवला, इथे 50 ग्रॅम आणि इथे 50 ग्रॅम वजन आपण ठेवलं, तर हे दोन्ही जे आहे ते बिलकुल यांचं जे फोर्स आहे तो इक्वल्स टू 0 राहील. का बरं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो हा 0 राहील. आणि त्याच्यामुळे काय होईल, ते पारडे जे आहे ते स्थिर राहतील, एकमेकांकडे आकर्षित होणार नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे त्या ठिकाणी ते सारख्या पद्धतीने कार्यरत राहील. परंतु जर समजा याच्यामध्ये या पारड्यामध्ये आपण 50 ग्रॅम घेतलं आणि इकडे जर आपण त्याच्यापेक्षा जास्त 100 ग्रॅम एवढं वजन घेतलं, तर त्यामुळे मात्र हे जे 100 ग्रॅम आहे त्यामुळे इकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इक्वल राहणार नाही. 100 ग्रॅम वजन असल्याकारणानं ग्रॅव्हिटेशनल फोर्स या ठिकाणी जास्त पद्धतीने कार्यरत राहील आणि हे जे पारडा आहे पॅन आहे खाली जाईल सरकून. त्याच्या तुलनेमध्ये इथे दुसऱ्या पारड्यामध्ये जे काही वजन आहे ते कमी असल्याकारणाने ते पारडा ऑटोमॅटिकली वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणचा जो फोर्स आहे हा फोर्स इनबॅलन्स राहील, बरोबर आहे. आणि हे सगळी क्रिया आपल्याला आता डोळ्यांनी पाहताना अगदी सहज वाटते, परंतु एवढ्या सगळ्या क्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. त्यानंतर बघा, चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर. आता टग ऑफ वॉर म्हणजे आपण शाळेमध्ये आपण मोठी एक रस्सी खेच म्हणून एक प्रकार आहे खेळाचा, तो खेळतो. तर चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. दोन्ही बाजूला काही विद्यार्थी उभे असतात. समजा
11-11ची टीम जर उभी केली दोन्ही बाजूला, तर ते आपापल्या दिशेला ते ओढण्याचा प्रयत्न करतात दोरीला, बरोबर आहे. इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल ऑन द टू साईड्स द रोप डज नॉट मूव्ह. दोन्ही बाजूला जर बल सारखं असेल तर ते रस्ता खेचला जाणार नाही. इफ द फोर्स इज मोर ऑन वन साईड, जर एखाद्या साईडला जास्त बल प्रयुक्त केलं, समजा 11च्या ऐवजी 12 मुलं असतील आणि दुसऱ्या बाजूला 11 असतील, तर अर्थातच जास्त वजन 12 मुलांचं जे काही बल आहे ते जास्त कार्यरत राहील आणि त्यामुळे तिकडल्या बाजूला ते दोरी ओढल्या जाईल. द रोप मूव्ज इन दॅट डायरेक्शन. धिस मीन्स दॅट इनिशियली द टू फोर्सेस आर बॅलन्स. म्हणजे सुरुवातीला जेव्हा ते वजन सारखं असतं त्यावेळेला ते फोर्स बॅलन्स केला जातो. संयुक्त जे काही बल कार्यरत आहे ते संतुलित असतं. द रोप मूव्ज इन द डायरेक्शन ऑफ हायर फोर्स व्हेन द फोर्स बिकम अनबॅलन्स. जेव्हा अनबॅलन्स फोर्स कार्यरत असतात, जेव्हा ते बल एक समान असं असंतुलित पद्धतीचं असते, त्यावेळेला ते ज्या ठिकाणी जास्त बल प्रयुक्त होत आहे त्या दिशेकडे ते प्रयुक्त होतं आणि ओढल्या जातं. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. तर याचं मराठीमध्ये सरळ सांगायचं झालं तर जिकडे जास्त वजन असेल तिकडे ते झुकतं, बरोबर आहे. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. आता आणखी एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे. व्हेन बिग ग्रेन स्टोरेज कंटेनर इज रिक्वायर्ड टू स्लाइड ऑन द ग्राउंड, इट बिकम्स इझियर इफ 2 persons पुश इट रॅदर दॅन 1 person. पहा, एखाद्या भांड्यामध्ये आपण खूप मोठं एक भांडं आहे ज्यामध्ये धान्य साठवलेलं आहे आणि काय होते, इट बिकम्स इझियर इफ 2 persons पुश इट रॅदर दॅन 1 person. एका व्यक्तीला ते उचलत नाही इतकं वजन त्यामध्ये आहे, मग 2 व्यक्तींनी ते उचलणं सोपं जातं. व्हेन द फोर्स इज अप्लाइड बाय बोथ इन द सेम डायरेक्शन द मुवमेंट इज इझी. मग त्यावेळेला काय होते, दोन्ही व्यक्तीनं सारख्या बलाने जर ओढलं त्याला तर ते मुवमेंट जे आहे ते सहज होऊन जाईल. यू मे हॅव एक्सपिरियन्स दिस. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्झाम्पल. आता तुम्हाला यावरून एक्झाम्पलवरून आपल्याला काय शिकायला मिळालं, तर 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळाल्या. तर 3 गोष्टी कोणत्या कोणत्या पहा. पहिल्यांदा आहे ए आहे, इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड. जर खूप साऱ्या प्रकारचे बल कार्यरत असतील ऑन ॲन ऑब्जेक्ट, एका वस्तूवर, इन द सेम डायरेक्शन, सारख्या बलाने, अ फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. तर त्या ठिकाणी एक बल प्रयुक्त होतो. तो बल हा त्या टू देअर ॲडिशन ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. तर त्या वस्तूवर तो बल कार्यरत होतो, प्रयुक्त होतो. दुसरा आहे, इफ 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट. जर 2 बल एकाच ठिकाणी प्रयुक्त केले, अपोजिट टू इच अदर, परंतु त्यांचे जे काही बल आहे ते एकमेकांच्या विरुद्ध अशा दिशेचे असले, अ फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. त्या ठिकाणी फोर्स जो आहे, बल आहे, तो कसा असतो, इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. त्यांच्यातील जो काही फरक आहे त्या फरकाद्वारे ते बल कार्यरत असते. तिसरा आहे, अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बल काय आहे, बल हे नेहमी दर्शविले जातं कशाच्या माध्यमातून, तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. म्हणजे त्याला एक परिमाण असतं, आणि मॅग्निट्यूड म्हणजे परिमाण, आणि दुसरं आहे डायरेक्शन म्हणजे दिशा. तर फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. त्याला दोन्ही गोष्टी असल्या कारण, म्हणजे मॅग्निट्यूडही आहे आणि डायरेक्शनही आहे, त्याच्यामुळे हे स्केलर क्वांटिटी न राहता ही वेक्टर क्वांटिटी होतं. म्हणजे ज्या ठिकाणी दिशा असते त्याला आपण सदिश क्वांटिटी म्हणतो, ज्या ठिकाणी दिशा नाही त्याला अदिश राशी असं म्हणतो. तर फोर्स जो आहे, बल, याला दिशाही आहे आणि परिमाणही आहे, त्याच्यामुळे याला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी असं म्हणतो. इफ मोर दॅन 1 फोर्स आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी. जर एकापेक्षा जास्त बल प्रयुक्त होत असेल एकाच वस्तू, देन द इफेक्ट ऑफ द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. तर तो फोर्स तो जो काही परिणाम आहे तो कशामुळे होतो, त्या वस्तूवरचा परिणाम इज ड्यू टू द नेट फोर्स. तर तो जेवढा फोर्स कार्यरत आहे त्यानुसार त्याच्यावर परिणाम घडून येतो. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. जेव्हा एखादं बल आपण प्रयुक्त करतो एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टवर, इट मूव्ज इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंज. त्याची गती वाढते, त्याची दिशासुद्धा बदलू शकते. सिमिलरली, त्याचप्रमाणे अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन मोशन. त्याचप्रमाणे एक बलसुद्धा आवश्यक असते त्या मोशनमध्ये, म्हणजे वस्तू जी काही गतीमध्ये आहे त्याला थांबवण्यासाठी. अन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स. एखादी वस्तू जी आहे
त्याचा आकार बदलू शकतो बल जर त्याच्यावर प्रयुक्त झालं. त्याचं उदाहरण आपल्याला पाहता येईल. एखादा चेंडू असतो, आपला स्माइलीवाला चेंडू आपल्याला डॉक्टरांनी दिलेला, तो काय करतो, आपण हाताने प्रेशराईज केलं की तो दबतो, बरोबर आहे. ते त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल. अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स, हे त्याचं उदाहरण आहे. व्हाईल नीडिंग अ डफ मेड फ्रॉम फ्लोअर, आपल्या घरी आपण कणिक मळताना आपल्या लक्षात येतं द डफ चेंजेस इट्स शेप व्हेन अ फोर्स इज अप्लाइड. जसं जसं आपण त्यावर बदलत जातो. अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन. मडके बनवणारा जो कुंभार आहे तो ते माती जी आहे त्याच प्रकारे मळतो, त्याचा आकारसुद्धा बदलत जातो. रबर बँड व्हेन स्ट्रेच, जेव्हा आपण रबराला ओढतो, व्हेन स्ट्रेच तो एक्सपांड होतो. देअर आर मेनी सच एक्झाम्पल्स, असे बरेच एक्झाम्पल आपल्याला देता येईल. हे फोर्सचे आहेत, बलाचे आहेत, बरोबर आहे. इनर्शिया हा भाग आपण आता बघणार आहोत. इनर्शिया भाग जो आहे तो थोडा मोठा असल्याकारणाने आपण थोडा पुढील व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करूया. थोडा पाठ राहिलेला आहे, या पाठाबद्दल आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दल बघूया. म्हणजे इनर्शिया जो भाग आहे, इनर्शियापासूनचा पुढेचा जो भाग आहे हा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्ही ह्या व्हिडिओमधून जे काही मी आता सांगितलेलं आहे तुम्हाला समजलं असेलच. याशिवाय तुम्हाला या पाठाला सुरुवातीला वाचायचं आहे, पाठाचं चांगल्या पद्धतीने वाचन करायचं आहे आणि नंतर मग जितका शिकवलेला भाग आहे, म्हणजे सुरुवातीच्या 2 डेफिनेशन सांगितले तुम्हाला मी. पहिली डेफिनेशन कॉन्टॅक्ट फोर्सची, दुसरी आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची. त्यासोबतच कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल कोणते आहेत, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल कोणते आहेत ते तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. इनर्शियाबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकूया. ठीक आहे. थँक्यू.